नमस्कार, मी आनंद धर्मातमुळे आपण पाहतात मुंबई जनता न्यूज। आज आपण शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने तिरंगा मोर्चा आयोजित करण्यात आला आणि आपण तिथे आलो असताना आपल्यासोबत आहेत अंधेरी विधानसभा समन्वय सुनील खाबियाजी। आपण जाणून घेऊया की या तिरंग्याचा नेमका उद्दिष्ट काय आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करूया की नक्की उद्दिष्ट काय साहेब आमचं उद्दिष्ट सेम आहे की मुंबईकरांसाठी जे मैदान आहेत ओपन पाहिजे। आमचे युवा सेनेचे प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांनी हा मुद्दा उचलला, कारण की मी जिथून आता आलेलो अंधेरी वेस्ट वरनं तिथे 16 एकरचा भूखंड हा मिठीबाई कॉलेज म्हणजे केलवणी त्यांना देण्यात आलेला आहे, म्हणजे मुकेशभाई पटेल यांना हा तिघा भूखंड म्हणजे एक जो 12 एकरचा भूखंड आहे तर तिथे ऑलरेडी हा बीएमसीचा भूखंड आहे। तिथे ऑलरेडी मॅचेस होतात, ते 21 लाख फक्त 21 लाख वर्षाला फीज म्हणून त्यांना देण्यात आलं। मला असं वाटतं 2 एकरचा आमच्या डीएन नगरला आहे, 2 एकरचा एक भूखंड नेहरू गार्डन म्हणून तो एक भूखंड आहे। आणि ज्या नावाखाली ते देण्यात आलं मुलांना खेळण्यासाठी, तर तुम्ही खेळा ना, पण लोकांचं घेऊन का खेळताय? तुमचे मुलं आहेत दुसरे बी येऊ द्या तिथे। त्याच्यामुळे आणि आज आम्ही आलेलो फुटबॉल ग्राउंड अशा भरपूर ग्राउंड आहेत, नाही मैदान आहेत, त्यांना वाचवण्यासाठी आमचा आज आदित्य साहेबांनी हा मोर्चा केलेला। आणि खास करून हा पक्षाचा मोर्चा नाहीये, हा सर्व पक्षीय जे सामान्य नागरिक आहेत, जे खेळाडू आहेत, रात्रंदिवस खेळतात, फुटबॉल असो, क्रिकेट असो की दुसरे काही खेळण्याचे साधन असो, त्याच्यासाठी हा मोर्चा आहे। म्हणून सर्वसामान्य मुंबईकर येथे आज सामील झालेला आहे। पण या मोर्चाचा नक्की उद्दिष्ट मला कळाला, पण ह्याच्या मागे षडयंत्र कोणाचं आहे? नाही, षडयंत्र मी बोललो ना, बीजेपीचं षडयंत्र आहे, तिथे सत्यामध्ये तेच आहेत। सत्यामध्ये असल्यामुळे त्यांनी असे भूखंड देण्यात आलेले, आणि आम्ही त्याचाच संघर्ष करतोय की हे भूखंड जे आहेत ते सर्वसामान्य खेळाडूंसाठी पाहिजे, ते सर्वसामान्य लोकांसाठी पाहिजे। आणि तुम्ही काहीतरी शैक्षणिक संस्थांना देताय ते चुकीचं आहे। बरोबर, पण हे कायद्यात राहून करतायत की नक्की कसं काय करतायत? म्हणजे ते पण साहेब, जिथं कायद्यात राहून करताय का नाही करताय, मग आम्ही संघर्षाला उतरलोच कशाला असतो? शेवटी हा कायद्याने असेल नसेल त्या गोष्टीवरती नाही बोललेलं बरं, पण त्याच्यापेक्षा आम्हाला रस्त्यावरती उतरण्याचं कारण असं आहे की आम्हाला मुंबईकरांचं रक्षण हे आमचं कर्तव्य आहे। आणि आम्हाला बाळासाहेबांनी एक गोष्ट शिकवलेली आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। आम्ही राजकारण करत नाही, आम्ही समाजकारण करतोय। समाजासाठी जे जे करता येईल त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतोय, आणि आज आदित्यजी आमचे त्याचसाठी उतरलेले आहेत। बरोबर, आपल्यासोबत सुनील खाबियाजी होते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। म्हणजे त्यांचं उद्दिष्ट एकच आहे की बाबा खेळाडूंसाठी राखीव जागा ही राखीवच राहिली पाहिजे आणि खेळाडूंनाच भेटली पाहिजे। त्याचा मागचा हा मेन उद्दिष्ट त्यांचा आहे। धन्यवाद।